नमस्कार, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप शुभ जाओ। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज सॅटर्डे आहे आणि खूप दिवसानंतर आता आम्ही डीमार्टला चाललो। ॲक्च्युली एक्साइटेड आहे कारण इतकेदा म्हणत असते मी की डीमार्टला चला, पण सॅटर्डे संडे डीमार्टला जाणं होत नाही आणि इतर दिवशी तर मग पॉसिबलच नाही। पण आता असंच जास्त काही सामान घ्यायचं नाही आहे, उगाचच जायचं आहे म्हणून। बट आय नो जे काही थोडंसं ग्रोसरी सामान घ्यायचं आहे तेही मी तिथूनच घेऊन येणार। आणि रियांशचे शॉर्ट्स, माझे शॉर्ट्स डीमार्टमधूनच आणत असते आणि खूप दिवस झाले ते घेतले नाही, तर आता तेही घेणं होईल। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडं जरी हेल्पफुल किंवा आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या ब्रेकफास्टमध्ये आहे पीनट बटर ब्रेड। तर तव्यावर बटर लावून छान दोन्ही साईडनी ब्रेड शेकून घ्यायच्या आणि त्यावर मस्त क्रंची असं पीनट बटर लावायचं, खूप टेस्टी लागतं। तर एक बनवून झालं आहे आणि बाकीच्या मी तव्यावर ब्रेड शेकत ठेवल्यात, बटर लावून घेते आणि मस्त गरम गरम कुरकुरीत खायला खूप मस्त वाटतं। हे खाल्ल्यानंतर स्वयंपाकाचं काहीच तयारी झाली नव्हती आज। तसंच आम्ही डीमार्टमध्ये गेलो। डीमार्टमध्ये इतकी गर्दी होती, गेल्यानंतर लगेचच गर्दी बघायला मिळाली आणि ग्रोसरी सेक्शनमध्ये न येता आता आम्ही डायरेक्ट वरच्या सेक्शनला आलो आहेत। मला हे कंटेनर आवडले, 89 रुपीज पर पीस होते। रियांश, ये सब नहीं लेना बेटा, अभी गन वगैरह नहीं लेना, बहुत हो गया। ये गिर जाएगा वो सब, रख दे अच्छे से। अरे मैं बोल ले लो ना। नहीं ठीक है, यही ठीक है। ये लेना है क्या? यही ठीक है। नहीं नहीं सरक, वो ट्रॉली जाने दे। अरे वो डब्बा लूँ क्या यार? मात्र 25 रुपये में उपलब्ध है। डीमार्ट में शॉपिंग का आनंद लीजिए। धन्यवाद। प्रिय ग्राहक नमस्कार, हमारे स्टोर के एक्सिट के पास कधीतरीच डीमार्टमधले शर्ट्स आवडतात, तसे आम्ही घेतच नाही। पण यावेळी इतके मस्त जसे मॉलमध्ये मिळतात तसे शर्ट्स दिसत होते, पण आवडले असूनही घेता आले नाही कारण साईजेस अवेलेबल नव्हत्या। सगळ्या लार्ज, डबल एक्सल या सगळ्या साईज होत्या म्हणून तेही राहिलं। आणि बाहेर निघाल्यानंतर नेहमीचं ठरलेलं पॉपकॉर्न, आम्हालाही आवडतात चीज पॉपकॉर्न खायला। घरी आल्यानंतर भूकही लागली होती, मग आता पॉपकॉर्न खात खात मी पालक चिरून घेते। आज पालक पराठे आणि आलूची भाजी बनणार आहे, सिंपल। डीमार्टमधून आल्यानंतर स्वयंपाक बनवला, जेवलो आणि टी व्ही बघता बघताच अचानक हेडॅक सुरू झाला आणि त्यानंतर मग मी झोपले। पण आता फ्रेश वाटतंय आणि आता संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं आहे। पण त्याआधी डीमार्टमधून काय काय आणलं आणि जसं मी दाखवलं इतकी गर्दी होती आणि त्यात चूक अशी झाली की आज 2 तारीख आहे आणि पहिलेचे जे सुरुवातीचा जो वीक असतो त्यावेळी डीमार्टमध्ये गर्दी राहणारच, पण आमच्या डोक्यातच आलं नाही आणि याच गर्दीमुळे नेहमी जाणं होत नाही। आणि आजही तेवढीच गर्दी होती म्हणून ग्रोसरी सेक्शनमध्ये गेलोच नाही कारण तिथे पुढे ट्रॉलीच सरकत नाही आणि तेच अश्विनला म्हणजे त्याचाच कंटाळा येतो म्हणूनच मॅक्सिमम टाईम डीमार्टला जाणंच होत नाही। पण ग्रोसरी तर सोडा, वरच्याही सेक्शनमध्ये इतकी गर्दी होती की तिथेही नीट वस्तू बघता आल्या नाही। डीमार्टमध्ये गेलं की मिनिमम 2 ते 3 तास तरी पाहिजे आणि यावेळी मला खूप छान छान गोष्टी दिसल्या, जसे ते प्लास्टिकचे कंटेनर मला घ्यायचे होते। पण आपल्या बायकाचं नेहमी आवडली वस्तू, डब्बे आवडले की तुम्ही नुसतं घरात भरत राहता असं चालू होतं, तर मग ते राहिलं, बघू कधीतरी। तर आता खूप नॉर्मल गोष्टी आणल्या आहेत। हे नेहमीच आणतो तर हे पुढे दिसलं म्हणून हे। त्यानंतर खास शॉर्ट्ससाठी आम्ही गेलेलो, शॉर्ट्स आणायसाठी, कारण रियांशचेही तिथूनच आणले आहेत मॅक्सिमम आणि माझेही तिथूनच आणते। तर यावेळी असा ग्रे कलरचा शॉर्ट आणला आहे, एकदम सॉफ्ट कपडा आहे, छोटीशी घडी होते। हा एक शॉर्ट। त्यानंतर रियांशचेही अगदी कम्फर्टेबल मस्त असे शॉर्ट डीमार्टमधूनच आणले। मागच्या वेळी जे आणले होते ते थोडेसे, त्याचा कापड वेगळा होता, पण आता एवढी स्वस्तच आणले कारण लवकर त्याचं इलास्टिक ढिलं होतं, तर ते टाकून द्यावे लागतात आणि कम्फर्टेबलही आहे। हा फक्त 80 रुपयाला आहे, हा एक शॉर्ट। त्यानंतर दुसराही सेम तसाच ब्लू कलर आणि हा एक लोअर मला रियांशसाठी खूप आवडला। कलर तर सुंदर आहेच, आर्मी, आणि कपडाही इतका मस्त आहे।
याची प्राईस 300, पण 300च्या मानाने ही खूप हा परवडला. हा जर मॉलमध्ये घ्यायला गेलं तर 700-800चा मिळेल. डीमार्टमध्ये कपडेही जर व्यवस्थित बघितले तर छान मिळू शकतात, पण तेच आहे की 2 ते 3 तास पाहिजे आणि अश्विनसोबत गेलं की तेवढा वेळच मिळत नाही. त्यांनाच गर्दीमध्ये जायचा कंटाळा येतो, मग सगळं राहून जातं. त्यानंतर अजून एक गोष्ट, खूप दिवसापासून माझा एक डावा पाय दुखतो आणि हा पाय जवळपास माझा डिलिव्हरीनंतर दुखायला लागला. एवढा कंटिन्यू दुखत नव्हता, काही जास्त काम झालं किंवा मग जास्त चालणं झालं तर तो दुखायचा, पण आता नवरात्रीपासनं, तरी यावेळी मी जास्त गरबा खेळले नाही, तेव्हापासून जो माझा पाय दुखतोय तो कंटिन्यू दुखत होता एवढे दिवस. आणि आता काही दिवसापूर्वीच मी एक्सरसाइज चालू केली, पण तरीही दुखणं थांबत नव्हतं. मग रियांशला त्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेले, तर मीही जस्ट एक सजेशन म्हणून फिजिओथेरपिस्ट जे आहे आमचे त्यांनाच विचारलं, तर ते बोलले की चप्पल तुम्ही कोणती यूज करता सगळ्यात पहिले ती दाखवा. जर त्याचा कडक सूल असेल किंवा खूप दिवसापासून तुम्ही ती चप्पल वापरत असाल तर त्यामुळेही असा प्रॉब्लेम होतो. म्हणजे पायाचा एक भाग दुखतो, अंगठ्याच्या बाजूची जी नस आहे ती पूर्ण नस दुखते माझी इथून, तर तो प्रॉब्लेम जो आहे तो चपलीमुळे होऊ शकतो. आणि म्हणूनच मला चप्पलही चेंज करायची होती. ही चप्पल पाहिजे तशी मला आवडली नाही, म्हणजे डिझाईन पाहिजे तशी आवडली नाही, पण ही चप्पल सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे आणि यात असे पॉईंट्स दिलेले आहेत जे बरोबर त्यांनी म्हणजे एकदम कम्फर्टेबल बसली. डिझाईन तेवढी खास नाही आहे, अशी नाही आवडली मला, पण म्हटलं की पायाच्या दुखण्यासमोर डिझाईन काय बघायची, म्हणून ही चप्पल घेतली. आणि दुसरा जो प्रॉब्लेम सांगितला की पूर्ण कमरेपासनं पूर्ण पाय दुखतो, तो प्रॉब्लेम बऱ्याचशा स्त्रियांना होतो आणि त्याचा आय डोंट नो आता हेच रिझन आहे का, पण त्या डॉक्टरनी मला सांगितलं की जेव्हा डिलिव्हरीच्या वेळी ॲनेस्थीशिया दिला जातो तर इंजेक्शनच्या वेळी थोडंसं मूवमेंट होते किंवा मग नस बरोबर मिळत नाही, तर त्यावेळी इंजेक्शनच्या वेळी झालेला हा सगळा प्रॉब्लेम असतो आणि मग तो एक्सरसाइजनीच कमी होईल, ऑर्थोकडे जाण्याची गरज नाही. नाहीतर आज शनिवारी आम्ही ऑर्थोकडे जाणार होतो, पण म्हटलं चला ठीक आहे चप्पल चेंज करून बघू काही फरक दिसतो का, म्हणून ही चप्पल माझ्यासाठी. आणि जसं मी बोलले की वर्षभरही चप्पल घालायची नाही, वर्षभरात चप्पल चेंज करायची. आपल्या चप्पला टिकतात, जसं मी ही टिकणारीच चप्पल घेते, बाटाची चप्पल घेत असते, मग ती मला आरामात 2 वर्ष तरी जाते. पण यावेळी मी डिसाईड केलं की ही पण पॅरागॉनचीच आहे, चांगलीच चप्पल आहे, पण वर्षभराच्या वर मी ही वापरणार नाही, प्रत्येक वर्षाला चप्पल चेंज करायची असं डॉक्टरचं सजेशन, त्यामुळे ही पायाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जर तुम्हीही वर्षभर किंवा 2 वर्ष चप्पल वापरत असाल तर ती चेंज करत राहा. ती टाकून द्यायची नाही आहे आपल्याला, दुसरी घ्यायची आणि ऑल्टरनेट घालत राहा, म्हणजे एकाच चपलीची सवय होणार नाही. कारण आपली एक चप्पल अशी असते जी आपण कुठेही बाहेर जाताना घालून जातो. चपला आपल्याकडे 10-12 चपलींचे जोड असतात, पण एक अशी असते जी आपण कंटिन्यू वापरत असतो, तर ती चप्पल चेंज करायची आहे. तर मी असं सांगितलं म्हणून अश्विनीही स्वतःसाठी एक चप्पल घेतली एक्स्ट्रा पेअर म्हणून. तर हा एक आणि दॅट्स इट. बाकी हे याच्यासाठी घेतलं आहे की जेव्हाही वांगं भाजते भरीत बनवायचं असतं तेव्हा ते जे बर्नर आहे ते इतकं जास्त काळं होतं आणि मग ते घासण्यामध्ये धुण्यामध्ये खूप वेळ जातो आणि ते चांगलंही दिसत नाही, म्हणून ही एक जाडी घेतली. आता याच्यावर वांगं ठेवून भाजता येईल, म्हणजे तेवढा तो बर्नर आहे तो तेवढा काळा होणार नाही. आणि बस. आणि आत्ता जे मागच्या सॅटर्डेला काम राहिलं होतं, म्हणजे चेअर घ्यायची होती आणि डायनिंग आणि सेंटर टेबल बघायचा होता, तर ते बघण्यासाठी आता चाललो आहे. चेअरचं तर आमचं 100% फिक्स आहे, जी आवडली होती ती बुक करून डायरेक्ट बुकच करणार आहे आणि आज आली तर ती आज येऊ शकते. आणि दुसऱ्या ज्या 2 गोष्टी बघितल्या त्या अजून तिथे गेल्यानंतर कसं बजेटमध्ये आहे का, कोणतं आवडतं यावर आहे. तर चला मग आता रियांश हॉलमध्ये बसून टी व्ही बघतो आहे म्हणून मी इथे व्हिडिओ बनवते आणि अश्विन थोडा वेळ खाली गेलेत, जरा काम चालू आहे तर. आणि तसंही या रूममध्ये माझे जास्त व्हिडिओ बनवल्या जात नाही, कारण अश्विन इथे काम करत असतात आणि जे काही व्हिडिओ मी बनवते ते दिवसभरातच बनवल्या जातात, त्यामुळे या व्हिडिओमध्ये असं स्पेशल बसून व्हिडिओ बनवला तरच होतं, नाहीतर या रूममध्ये मला यायचं कामच पडत नाही तेवढं जास्त. तर चला मग आता जाऊन बघूया. चेअर माझ्याकडून मी अश्विनला गिफ्ट करणार आहे, काहीच नाही आहे, असाच उगाच करणार आहे. मागच्या वेळी चेअर सर्च करण्यासाठी खूप सारे शॉप फिरलो होतो आणि त्यापैकी ही एक चेअर आम्हाला आवडली होती, म्हणून यावेळी जास्त आता शोधायची गरज पडली नाही. जी चेअर आवडली होती त्यातलाच एक नवीन पीस मागवला
आणि तोही आता चेक करून घेते, कारण त्याचे जे फीचर्स आहेत ते आपल्याला घरी गेल्यानंतर करता आले पाहिजे, म्हणजे कम्फर्ट आपल्यानुसार आपल्याला चेंज करता आला पाहिजे. तर फायनली चेअर बुक झाली, त्याचं बिलही झालं आणि एका तासभरात चेअर घरी येऊन पोहोचेल. त्यानंतर आम्ही दुसऱ्या फर्निचरच्या शॉपमध्ये गेलो डायनिंग आणि सेंटर टेबल बघायला. आणि यावेळी आम्हाला कलर, आमचा जो घरचा वूड कलर आहे, जसं पार्टिशन किंवा मग टी व्ही युनिटचा जो कलर आहे त्यापेक्षा जरासा वेगळा कलर पाहिजे होता, थोडासा डार्कमधून, कारण जे कलर घरी आहेत आता ते सगळे लाईट आणि चॉकलेट वॉलनट कलर आहेत. तर असा डार्क कलर मला जास्त आवडला दोघांनाही. आणि सेंटर टेबलचे किंवा मग डायनिंगचा जो टॉप आहे तो मार्बल फिनिशमध्ये, थोडाफार ग्रेन्सचा फरक राहील फक्त, जे मी आता तुम्हाला दाखवते त्यापैकीच केला तर एखादा बुक होईल. आणि चेअरमध्ये हा एक कलर होता, हाही आवडला होता, पण जो आमचा पार्टिशन आहे त्याच्याशी थोडासा मॅच झाला असता, म्हणून हा न करता आम्हाला जो डार्कवाला होता तो जास्त आवडला. बट लेट्स सी, चेंजही होऊ शकतं. तर फायनली सगळं बघून झालं आहे. आता यावेळीही म्हणजे जसं चेअरचं झालं, नेक्स्ट टाईम जर आलो तर जास्त वेळ लागणार नाही, डायरेक्ट बुक करता येईल. पण आता ज्यांच्याशी आम्ही डील केली होती ते नाही आहेत, तर आत्ता लगेचच होईल की नाही याची काही शंका नव्हती. अश्विन तरीही बोलत होते, थोडासा प्राईसचा इश्यू होत होता. पण छान बाकीचेही ऑप्शन इथे डायनिंग टेबलचे मस्त होते. मोठं शॉप आहे, बरेचसे ऑप्शन्सही आहेत. मैं पप्पा एक बात बताऊं, इसमें एक स्पेशलिटी है, हमारे में नहीं थी ना। पता है स्पेशलिटी क्या है? हमारे में नहीं थी। और ये बटन किस चीज का है? और ये बटन किस चीज का है? आता ती दुसरी चेअर काय करायची जी आहे ती? हां और ये बटन किस चीज का है? सुनो, ये गिफ्ट है मेरा, ठीक है क्या? ये बटन किस चीज का है? आवडलं का माझं गिफ्ट? बटन किस चीज का है वो बोलो। तू नको करू, थांब ना जरा, थांबशील का जरा? हाँ, बटन किस चीज का? ठेवणार आहे जागेवर लगेच? कौन सा हाथ ऊपर करने का? हाँ? आता ती दुसरी चेअर रियांश, तू नको, ती बटन काहीच कामाची नाही आहे रियांश, काहीच कामाची नाही आहे ती, नको ना करू प्लीज. तर जसं तुम्ही बघितलं, चेअर आली आहे आणि त्यांच्याकडे चेअर्स अवेलेबल असतात म्हणून ती लगेच एका तासात डिलिव्हरीही झाली. आणि ही चेअर पाहिजेच होती, जी चेअर होती त्यावर कम्फर्टेबल वाटत नव्हतं आणि आता अगदी मस्त मनासारखी चेअर भेटली आहे. हे जे हँड मुवमेंट्स आहेत ते पण होतात, वर खाली पण होतात आणि कम्फर्टेबल पाहिजे. जे आपलं वर्क स्टेशन आहे ते नेहमी कम्फर्टेबल पाहिजे असतं, नाहीतर मग पाठ दुखते, कंबर दुखते, या सगळ्या गोष्टी होतात. तर फायनली हे एक गिफ्ट माझ्याकडून अश्विनसाठी, काहीच नाही आहे, बड्डे नाही आहे, ॲनिव्हर्सरी नाही आहे, काहीच नाही आहे, पण असंच सहज उगाच गिफ्ट दिलं तर चांगलं वाटतं. तर म्हणून एक छोटंसं गिफ्ट. आणि बाकीच्या ज्या दोन गोष्टी बघितल्या, डायनिंग आणि सेंटर टेबल, त्यामध्ये जरा कन्फ्युजन चालू आहे. 19-20 म्हणजे घ्यायचं की नाही घ्यायचं. मागच्या वेळी ज्यांच्याशी बोललो होतो ते यावेळी नव्हते, म्हणून जरा प्राईजमध्येही थोडासा डिफरन्स येत होता. आणि जर घेतलं तर आत्ता ज्या मी तुम्हाला डिझाईन दाखवल्या त्यापैकीच घेऊ, आणि जर राहिलं तर मग ते राहूनच जाणार. मला माहिती आहे, कारण एकदा डोक्यात जर विचार आला तर आपण पटकन ती गोष्ट घेतो आणि मग थोडे दिवस गेले की मग आपण विसरून जातो. म्हणून जर घेतली तर आल्यानंतरच तुम्हाला दिसेल आता डायरेक्ट. पण महत्त्वाची गोष्ट आली जी कामाची होती. तर असा होता आजचा सॅटरडे रुटीन, सॅटरडेचा दिवस. छान गेला. डीमार्टमध्ये गेलो होतो, पण शेवटी तेच झालं की गर्दीमुळे जात नाही, आणि आज भयंकर गर्दी होती. तर आय डोंट नो, आता अश्विन तर बोलले की आता मी डीमार्टमध्ये कधीच येणार नाही, पण बघू, वीकडेमध्ये जायला परवडतं, असं एकदम महिन्याच्या सुरुवातीला जायला नाही परवडत. खरंच तुम्हाला महिन्याभराचं सामान घ्यायचं तर काही ऑप्शन नाही, पण आम्ही असंच गेलो होतो.
आणि मी जाईल कधीतरी, कारण मी ज्या गोष्टी बघून ठेवल्यात त्या मला आत्ता अश्विननी घेऊ दिल्यात नाही, काय डब्बे जमा करते असं म्हणत होते. पण मी जाईल कधीतरी. आणि आजच्या व्हिडिओला इथेच आपण थांबवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. उद्या घेऊन येते छानसा नवीन व्लॉग. तोपर्यंत बाय बाय.